In last lecture, we studied the types of mulches: natural mulches, synthetic, petroleum, conventional आणि inorganic. याबद्दलची माहिती आपण बघितली. तिथं हेडिंगमध्ये ऑर्गॅनिक दिलं होतं, परंतु ऑर्गॅनिकची माहिती लेक्चर नंबर 24 मध्ये दिलेली नाही. ती लेक्चर नंबर 25 मध्ये दिलेली आहे. Now today we are going to learn the lecture number 25. That is the title of this lecture is stone mulching. या लेक्चरचं टायटल आहे स्टोन मल्चिंग. म्हणजे स्टोन म्हणजे दगड, दगडापासून मल्चिंग कसं केलं जातं याबद्दलची माहिती आपण इथं बघणार आहोत. त्याचबरोबर ऑर्गॅनिक मल्चिंगची सुद्धा माहिती या लेक्चरमध्ये त्यांनी दिलेली आहे. तर बघा, स्टोन मल्चिंगची माहिती आपण बघूया. इन एरिड रिजनमध्ये इट इज अ व्हेरी ओल्ड प्रॅक्टिस, म्हणजे जुनी पद्धत आहे. शब्द नीट लक्ष देऊ नका. ओल्ड प्रॅक्टिस टू यूज स्टोन मल्चिंग. ओल्ड प्रॅक्टिस होती. स्टोन पीसेस आर स्प्रेड ऑन द ग्राउंड सरफेस. ग्राउंड सरफेसवरती स्टोन पीसेस म्हणजे लहान लहान दगड पसरलेली आहेत. फॉर कॉन्झर्वेशन ऑफ मॉइश्चर अँड रिड्युसेस द विंड इरोजन. आणि काय कमी होणार आहे? विंड इरोजन कमी होणार आहे. द सॉइल बिलो द स्टोन टेंड्स टू बी मॉइस्ट बट इट इज टेम्परेचर इज स्लाइटली हाय. बिलो द स्टोन्स, दगडाच्या खाली जी काही माती आहे ती माती मॉइस्ट होणार आहे, म्हणजे थोडीफार ओलसर होणार आहे. टेम्परेचर जे आहे ते स्लाइटली हाय, म्हणजे थोडंफार वाढणार आहे. थोडंफार टेम्परेचर वाढणार आहे. द स्मॉल हर्बर ॲनिमल below the stone are live and involve a high nitrification. जे काही छोटे छोटे ऑर्गॅनिझम आहेत ते दगडाखाली वाढणार आहेत आणि नायट्रिफिकेशन या प्रोसेसमध्ये ते इन्व्हॉल्वमेंट होणार आहे. इट इज ऑल्सो युज्ड फॉर ट्रॅपिंग द ड्यूज इन द एरियाज वेअर सिग्निफिकंट ड्यू फॉल्स. ज्या ठिकाणी दव पडणार आहे त्या ठिकाणी सुद्धा ही मेथड, दव जे आहेत, दव पडतात पाण्याचे, त्या एरियामध्ये ही मेथड यूज केली जाते. कशासाठी? तर ट्रॅपिंग द ड्यूज ट्रॅप करण्यासाठी ही मेथड वापरली जाते. स्टोन मल्चिंगची एवढी थोडीफार माहिती दिलेली आहे. त्यानंतर ऑर्गॅनिक मल्चिंग. आता आपण पाहत आहोत लेक्चर नंबर 25. सुरुवातीला माहिती दिली आहे स्टोन मल्चिंगची, जी आपण बघितली, आणि 25 मध्ये त्यांनी ऑर्गॅनिक मल्चिंगची माहिती दिलेली आहे. परंतु नुसतं हेडिंग तिथं लेक्चर नंबर 24 मध्ये तिथं त्याची माहिती दिलेली नव्हती. ऑर्गॅनिक मल्चिंगची माहिती इथं दिलेली आहे. ऑर्गॅनिक मल्चिंगची जी काही पहिली ओळ आहे, ऑर्गॅनिक मल्चिंगमधली पहिली ओळ जी आहे ती पहिली ओळ ऑब्जेक्टला एक वेळेस विचारली आहे. ओळ नीट ऐकून घ्या. द ट्री ब्रांचेस लीफ लिटर grasses and weeds are used as organic mulching to cover the soil surface. हीच ओळ ऑब्जेक्टला विचारलेली आहे. ट्री ब्रँचेस म्हणजे झाडाच्या फांद्या, लीफ लिटर जे काय मोठ्यामधले जे काय चिपाडं आहेत ती चिपाडं किंवा ग्रासेस किंवा वीड्स हे ऑर्गॅनिक मल्चिंग म्हणून वापरलेले आहे. कव्हर द सॉइल सरफेस इन रिस्पेक्ट ऑफ मॉइश्चर कॉन्झर्वेशन. जर मॉइश्चर कॉन्झर्वेशनचा विचार केला, कशाचा विचार केला? मॉइश्चर कॉन्झर्वेशनचा जर विचार केला तर इन रिस्पेक्ट ऑफ मॉइश्चर कॉन्झर्वेशन, इव्हॅपोरेशन अँड रन ऑफ कंट्रोल, द ऑर्गॅनिक मल्चेस आर फाउंड सुपेरियर दॅन इन आर्टिफिशियल मल्चेस. इतर मल्चेसपेक्षा किंवा आर्टिफिशियल मल्चेसपेक्षा ऑर्गॅनिक मल्चेस हे मॉइश्चर कन्झर्वेशन, इव्हॅपोरेशन आणि रन ऑफ कंट्रोलसाठी फायदेशीर आहेत.
These are less expensive than others. दुसऱ्यापेक्षा हे स्वस्त आहे. The rainwater is conserved due to its holding more time in contact with soil surface. रेन वॉटर कॉन्झर्व केलं जातं सॉइल सरफेस सोबत वॉटरचा कॉन्टॅक्ट आल्यामुळं मोर टेक्स प्लेस विच रिझल्टेड इन टू इफेक्टिव्ह मॉइश्चर कन्झर्वेशन. त्यामुळं मॉइश्चर कन्झर्वेशन चांगलं होतं. मॉइश्चर कन्झर्विंग इफिशियन्सी ऑफ मल्च इज इनव्हर्सली रिलेटेड टू देअर कॅपॅसिटी टू ॲब्सॉर्ब वॉटर. मॉइश्चर कन्झर्विंग इफिशियन्सी ऑफ मल्च हे इनव्हर्सली रिलेटेड आहे कशाशी? टू देअर कॅपॅसिटी टू ॲब्सॉर्ब वॉटर or to extract it from the soil by the capillary action. It is control the evaporation also. Evaporation सुद्धा कंट्रोल करण्याचं काम हे ऑर्गॅनिक मल्चेस करतात. but light mulches are as effective for controlling the evaporation. परंतु लाईट मल्चेस जे आहेत ते इफेक्टिव्ह आहेत इव्हॅपोरेशन कंट्रोल करण्यासाठी. the resistant mulches are more effective. resistant mulches हे इफेक्टिव्ह आहेत कशासाठी? for conserving soil moisture because the decay period is more. म्हणजे ते टिकाऊ जास्त असतात. त्यामुळे ऑर्गॅनिक मल्चिंगची माहिती इथं समाप्त होते. त्यानंतर यामध्ये जी काही पहिली ओळ आहे ती ऑब्जेक्टिव्हला विचारलेली आहे. द ट्री ब्रांचेस लीव्स लीफ लिटर ग्रासेस अँड वीड्स are used as organic mulching to cover the soil surface. ही ओळ महत्त्वाची आहे. ऑब्जेक्टिव्हला विचारलेली आहे. ऑर्गॅनिक मल्चिंगची माहिती इथं समाप्त होते. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक मल्चेस. ऑर्गॅनिक मल्चेसचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? 6 ॲडव्हान्टेजेस आहेत. आपण बघूया. ऑर्गॅनिक मल्चेस आर व्हेरी इफेक्टिव्ह इन रिड्युसिंग सॉइल इरोजन. म्हणजे मल्चिंग मध्ये तेच बघत आहोत आपण रिपीट की सॉइल इरोजनच रिड्यूस करणार आहे. कोणतं जरी मल्च असलं तर तेच करणार आहे. कोणतं जरी मल्च वापरलं तर तेच करणार आहे. ऑर्गॅनिक मल्चेस आर व्हेरी इफेक्टिव्ह इन रिड्युसिंग सॉइल इरोजन. सॉइल इरोजन रिड्यूस करणार आहे. कॉन्झर्व मॉइश्चर. पहिला पॉइंट क्लिअर. ड्यू टू इंटरसिपेशन रेनड्रॉप और स्प्लॅश इरोजन इज लेस. तेच बघितलं आपण. स्प्लॅश इरोजन सुद्धा कमी करणार आहे. विच डेसिपेट द इरोजिंग पॉवर ऑफ रेन. रेनफॉलची इरोजिंग पॉवर कमी करणार आहे. त्यामुळे स्प्लॅश इरोजन सुद्धा कंट्रोल होणार आहे. त्यानंतर इट इलिमिनेट्स द क्रस्टिंग ऑफ सॉइल सरफेस अँड सीलिंग ऑफ पोर्स बाय रन ऑफ. हे काय कमी करतं? इलिमिनेट द क्रस्टिंग ऑफ सॉइल सरफेस. म्हणजे सॉइल सरफेस क्रस्ट होऊ देत नाही. अँड सीलिंग ऑफ पोर्स बाय रन ऑफ. रन ऑफ पोर्स सुद्धा सीलिंग होत नाही. विच रिझल्टेड इन टू व्हेरी इफेक्टिव्ह प्रिझर्वेशन अँड इम्प्रूव्हिंग द सॉइल स्ट्रक्चर. म्हणजे सॉइल स्ट्रक्चर सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे मल्चिंग मधलाच ॲडव्हान्टेज परत एकदा आला. त्यानंतर ड्यू टू थर्मल अँड इलेक्ट्रिकल इन्सुलेशन ऑफ सॉइल फ्रॉम ॲटमॉस्फिअर ऑर्गॅनिक मल्चेस इन्हान्स ड्यू फॉल. थर्मल आणि इलेक्ट्रिकल इन्सुलेशन जे आहे सॉइल ॲटमॉस्फिअरमुळे होणार ऑर्गॅनिक मल्चेस इन्हान्स द ड्यू फॉल. ऑर्गॅनिक मल्चेस काय इन्हान्स करतात? तर ड्यू फॉल इन्हान्स करतात. ड्युरिंग हाय एअर टेम्परेचर सॉइल टेम्परेचर इज मेंटेन्ड. हाय एअर टेम्परेचर ज्यावेळेस असेल त्यावेळेस सॉइल टेम्परेचर सुद्धा मेंटेन करण्याचं काम करतं. बिलो द सराउंडिंग अप टू अ डेप्थ ऑफ 15 to 20 सेंटीमीटर. 15 ते 20 सेंटीमीटर पर्यंत. कुठपासून? फ्रॉम टॉप सॉइल सरफेस पासून. त्यानंतर 6 नंबरचा बघा. 5 नंबरचा काय बघितला? तर ड्युरिंग हाय एअर टेम्परेचर. त्यावेळेस हाय एअर टेम्परेचर असेल तर सॉइल टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतं. बिलो फॉर सराउंडिंग
सराउंडिंगच्या बिलोमध्ये अप टू ए डेप्थ ऑफ 15 to 20 सेंटीमीटर, 15 ते 20 सेंटीमीटरपर्यंत. कुठनं? फ्रॉम टॉप ऑफ सॉइल सरफेसच्या टॉप पासून. इन ट्रॉपिकल अँड ड्राय सॉइल, ट्रॉपिकल आणि ड्राय सॉइलमध्ये इट एनहान्सेस टर्माइट पॉप्युलेशन. ड्राय सॉइलमध्ये टर्माइट पॉप्युलेशन म्हणजे काय, वाळवी लागणं आपण म्हणतो ते दिसून येतं. आणि हे वाळवी काय करते तर हू इट्स मल्चेस, हे काय इट करणार आहे म्हणजे मल्च खाणार आहे. हू इट मल्च अँड लिव्ह ए व्हेरी फाईन टीथ विच प्रमोट्स इन्फिल्ट्रेशन अँड पर्क्युलेशन. त्यामुळे काय प्रमोट्स होणार आहे तर इन्फिल्ट्रेशन आणि पर्क्युलेशन चांगलं होणार आहे. म्हणजे काय, ट्रॉपिकल आणि ड्राय सॉइलमध्ये टर्माइट पॉप्युलेशन वाढणार आहे. हे टर्माइट पॉप्युलेशन काय करणार आहे, वाळवी लागणार, हे मल्च खाणार आहे आणि लिव्ह ए व्हेरी फाईन टीथ तयार करणार आहे विच प्रमोट्स द इन्फिल्ट्रेशन अँड पर्क्युलेशन. त्यामुळे इन्फिल्ट्रेशन आणि पर्क्युलेशन वाढणार आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑर्गॅनिक मल्च इथं हे समाप्त होतं. आणि इथं हे लेक्चर नंबर 25 स्टोन मल्चिंग समाप्त होतं.